बालभारती रिवाइंडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला, आज आपण आपल्या जुन्या तिसरीच्या पुस्तकातलं अगदी पहिलंच पान उघडूया आणि एका गोड निरागस आठवणीत पुन्हा एकदा रमून जाऊया. आपल्या धड्याचं नाव आहे जमाडी जम्मत. एक होती लहान मुलगी, अगदी तुमच्या आमच्यासारखी. तिने ना एकदा तिच्या आईला सांगितलं, आई, मी एकदा केव्हा तरी खूप खूप गंमत करणार आहे. आणि तिच्या मनात ना एक छोटंसं गुपित होतं. तिला बनायचं होतं एक चिमुकली चिवचिव करणारी चिमणी. पण हे तिने अगदी कोणालाच सांगितलं नाही. आणि मग काय, उजाडला तो गमतीचा दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी आई दूध घ्यायला बाहेर अंगणात गेली आणि इकडे आपली ही छोटी मुलगी काय बनली असेल बरं. ती झाली होती एक चिमणी आणि भुर्रक्कन उडून ती जाऊन बसली थेट पारिजातकाच्या झाडावर. झाडावर बसून तिने आईला हळूच आवाज दिला, चिव चिव. आई, मी बघ कुठे आहे. आईने आवाजाच्या दिशेने पाहिलं खरं, पण तिला काही दिसलंच नाही. ती स्वतःशीच पोटपुटली, काय हा चिवचिवाट सकाळपासून. तिला वाटलं असेल एखादी चिमणी, रोजचीच. आई घरात आली आणि आरशासमोर केस विंचरायला लागली. मग काय, ही चिमणी पण भुर्रक्कन उडून थेट तिथेच पोचली. ती कधी आईच्या खांद्यावरून उडायची, तर कधी केसांच्या अगदी जवळून जायची. तिच्या या खेळण्यामुळे ना आईचे छान विंचरलेले केस पुन्हा विस्कटून जायचे. आता मात्र आई थोडीशी वैतागली बरं का. ती स्वतःशी म्हणाली, काय ही चिमणीसारखी त्रास देते आहे. असं म्हणून तिने चिमणीला हाकलून द्यायचा प्रयत्न केला. पण छे, ती चिमणी कसली ऐकतीये. ती तर खिडकीच्या दासावर जाऊन बसली आणि परत सुरू, चिव चिव चिव. आता वेळ झाली जेवणाची. आई तांदूळ निवडायला बसली होती आणि ही चिमणी तिथेही हजर. सर्रक्कन खाली आली आणि आईच्या पुढ्यातले दाणे चोचीने टिपून तिने परत भुर्रक्कन उडी मारली. या अचानक हल्ल्याने आईच्या हातातलं सूपच खाली पडलं. आई रागाने उठलेली बघून चिमणी उंच तारेवर जाऊन बसली आणि तिथून सगळी गंमत बघत होती. जणू काही स्वतःच्याच मनात म्हणत होती, चिव चिव चिव, पाहिलीस कशी गंमत केली एका माणसाची. हळूहळू संध्याकाळ झाली. खेळायची वेळ संपली. आईने मुलीला घरात बोलावलं. बेबी, ए बेबी, दिवसभर बाहेर खेळतेस, चल आता घरात ये. पण बेबी आली नाही. तिच्याऐवजी घरात शिरली तीच आपली चिमणी आणि घरातल्या तसबिरीच्या चौकटीवर बसून टुकूम टुकूम आईकडे बघायला लागली. आई तिला बाहेर घालवायचा खूप प्रयत्न करत होती, पण ती काही तिथून हलेना. आता मात्र आईचा धीर सुटला. ती थोडी रागावलीच आहे आणि तिने मोठ्याने आवाज दिला, बेबी, कुठे आहेस तू. अरे आपली ती मोठी काठी घेऊन ये बघू. या चिमणीने आज फारच त्रास दिलाय. आणि काय आश्चर्य, आईचा आवाज ऐकल्या ऐकल्या घरातून बेबी धावत बाहेर आली. तिच्या हातात ती मोठी काठी होती आणि ती इतक्या निरागसपणे आईला म्हणाली, आई, ही घे काठी. पण कुठाय गा चिमणी. आई तर चक्रावूनच गेली. आईने घरात सगळीकडे पाहिलं, इकडे तिकडे, कपाटावर, दारामागे, पण चिमणी कुठेच नव्हती. ती म्हणाली, अरे गेली वाटते बघ. पण घरातल्या अगदी कोणालाच ते गुपित कळलं नाही. ती त्रास देणारी चिमणी दुसरी तिसरी कोणी नसून आपली बेबीच होती. रात्री झोपायच्या वेळी बेबी आईच्या कुशीत शिरली आणि तोंडावर गोधडी ओढून ना आतल्या आत खूप हसत होती. दिवसभर आईसोबत केलेली ती सगळी गंमत तिला आठवत होती आणि तिचं हसू काही केल्या थांबत नव्हतं. आईने तिला अगदी प्रेमाने विचारलं, ए, का हसतेस गा. त्यावर तिने गोधडीतूनच उत्तर दिलं, मी मुळीच नाही सांगणार, आमची ती जमाडी जम्मत. आणि ते गोड गुपित फक्त तिच्या आणि तिच्या मनातच राहिलं. किती सुंदर आणि निरागस गोष्ट आहे नाही. यात काही मोठा उपदेश नाहीये, तर आहे ती कल्पनाशक्तीची ताकद. लहान मुलांचा तो निरागसपणा, आई आणि मुलीच्या नात्यामधली ती ऊब आणि एका गोड गुप्तामध्ये दडलेला तो अवर्णनीय आनंद. खरं तर हेच या गोष्टीचं सार आहे. ज्यांना ज्यांना हा धडा आठवतोय ना, त्यांना ते पारिजातकाचं झाड, आरशासमोरची आई आणि ती छोटीशी चिमणी सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं असेल आणि मनात एक गोड शिरशिरी आली असेल, नाही का. बालभारतीच्या या इतक्या साध्या सोप्या गोष्टी होत्या, पण त्यांनी आपल्याला फक्त भाषा नाही शिकवली. त्यांनी आपल्याला स्वप्न बघायला शिकवलं, कल्पना करायला शिकवलं आणि नाती जपायला शिकवलं. या कथांनी खरं तर आपलं जग घडवलंय.
खरंच बालभारतीतल्या अशा जुन्या धड्यांनी आपलं बालपण किती सुंदर आणि समृद्ध केलं होतं. या गोष्टी फक्त आठवणी नाहीयेत, तर त्या आपल्या घडण्याचा एक अविभाज्य भाग आहेत. ज्यांना ज्यांना हा धडा आठवून चेहऱ्यावर एक गोड हसू आलं असेल, त्यांनी बालभारती रिवाइंड चॅनलला नक्की जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आठवणी कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या धड्यात, पुढच्या आठवणीत.